शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत पीक विम्याची वाट बघत होती मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकदा सुद्धा पीक विमा मिळाला नव्हता, अशा सर्व शेतकऱ्यांना आता मागील सर्व पीक विमा म्हणजे 100% पीक विमा जो मिळाला नाही तो डायरेक्ट जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात। मुख्यमंत्री कार्यालयातून मित्रांनो ही सर्वात मोठी घोषणा केली आहे मित्रांनो। आचारसंहिता लागण्यापूर्वी आता ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, ते पण 100% पीक विमा। म्हणजे आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आपला माहिती आहे नोव्हेंबर डिसेंबरचा पाऊस असो, जानेवारी फेब्रुवारीचा पाऊस असो किंवा याआधी नंतर हिवाळ्यातला पाऊस असो, ज्या शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले होते त्यांनी तक्रारसुद्धा केल्या होत्या, परंतु त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹1 मिळाला नव्हता किंवा काहीच मिळाला नव्हता किंवा 10% 20% पीक विमा मिळाला, परंतु बाकीचा 70% पीक विमा अजूनसुद्धा तसंच होता। तर त्या सर्व शेतकऱ्यांना आता 100% पीक विमा डायरेक्ट त्यांच्या खात्यात हा जमा होणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयातून वाटप सुरू। आतापर्यंत मित्रांनो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ह्या गोष्टीवर प्रोसेस चालू होती मित्रांनो, आता ती कंप्लीट होऊन डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा डायरेक्ट जमा होणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती काय आहे तर आपण आता व्हिडिओमध्ये बघू, परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते। चला तर आता बघूया। तर मित्रांनो बघू शकता पेपर न्यूज म्हणजे पीक विमा 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 625 कोटीचा नुकसान भरपाई हे आता जमा होणार आहे। उर्वरित 1644 कोटीची भरपाई सुद्धा आता लवकरच मिळणार आहे, अशी माहिती आपल्याला माहिती आहे अब्दुल सत्तार यांनी दिली मित्रांनो। प्रधानमंत्री पीक योजना खरीप योजना आपल्याला माहिती आहे पीक विमा ही योजनाच यासाठी बनवली आहे की शेतकऱ्यांचे जे अवकाळी किंवा अतिवृष्टी किंवा न आलेला पाऊस यासाठी ही पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली, परंतु आतापर्यंत या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळाला नव्हता, जसा पाहिजे तसा लाभ मिळाला नव्हता, म्हणून आपल्या राज्याने एका रूपात पीक विमा सुरू केला होता, परंतु तरीसुद्धा यावर्षीसुद्धा आणखीन शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता। तर आता अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितले की 625 कोटीची पीक विम्याची रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात आज रात्रीपर्यंत सुद्धा जमा होणार आहे मित्रांनो। डायरेक्ट ही पेपर न्यूज आहे। चला तर अजून आपण पुढची न्यूज बघू। त्याचप्रमाणे मित्रांनो बघू शकता आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय सांगितलं तर 11 जिल्ह्यातील 1071 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर झाली मित्रांनो। लाभार्थी यादीसुद्धा तुम्ही पाहू शकता। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 1071 कोटीची मदत, त्याचप्रमाणे 14 लाख शेतकऱ्यांना मिळणार ही नुकसान भरपाई मित्रांनो। जर आपण जिल्ह्यानुसार विचार केला तर अमरावती 65 कोटी 31 लाख, अकोला 144 कोटी 28 लाख, यवतमाळ 185 कोटी 10 लाख, बुलढाणा 115 कोटी 40 लाख, वाशिम 47 लाख 14,000, जालना 33 लाख 59,000, परभणी 27 लाख 75,000, हिंगोली 14 कोटी 54 लाख, नांदेड 420 कोटी 46 लाख, बीड 9 लाख 64,000, लातूर 2 लाख 92,000 ह्याप्रमाणे मदतसुद्धा आता घोषित केलेली आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे बघू शकता नुकसानग्रस्त 14,09,318 शेतकऱ्यांना ह्या निर्णयाचा जो आता निर्णय घेतला ना मित्रांनो पीक विमा संदर्भात 100% पीक विमा याचा फायदा होणार आहे मित्रांनो। ही होती माहिती जर आवडली असल्यास नक्की चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।